संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांची परंपरा सांभाळणारा एकच संत शिरोमणी महाराष्ट्रात जन्मास आला आणि तो म्हणजे श्री संत निळोबाराय. बाबाजी मकाशीर यांच्या वंशात मुकुंदपंत जन्मास आले होते. ते स्वभावाने सात्विक आणि देवभक्त होते. ते घोड नदी काठी शिरूर या गावी राहत. मुकुंदपंतांची स्थिती उत्तम नसली तरीसुद्धा बऱ्यापैकी चांगली होती. आल्या गेल्याला त्यांनी कधीच कमी पडू दिले नाही. त्यांची पत्नीसुद्धा कष्टाळू होती. मुकुंदपंत लौकिकदृष्ट्या जरी सुखी दिसत असले तरी अंतर्यामी दुःखी होते. त्यांच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये एका गोष्टीचं दुःख होतं. ते म्हणजे त्यांना पुत्र संतान नव्हते. शिरूर गावाच्या एका टोकाला एक स्वयंभू रामलिंग होते. मुकुंदपंतांनी त्याची अत्यंत निरपेक्ष वृत्तीने सेवा केली होती. एक दिवस रामलिंगाने स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला. तुला महान भगवत भक्त असा पुत्र होईल आणि तो तुझ्या घराण्याची कीर्ती वाढवेल. प्रत्यक्ष रामलिंगाने स्वप्नात येऊन सांगितलेले शब्द मुकुंदपंतांनी आपल्या पत्नीस जेव्हा सांगितले तेव्हा भगवंताचा प्रसाद झाला म्हणून आशेने तिचे नेत्र आनंदाने चमकले आणि ती थोडीशी सुखावली. कालांतराने रामलिंगाच्या कृपाप्रसादाने मुकुंदपंतांना लवकरच एक पुत्ररत्न झाले. रामलिंगाचा प्रसाद म्हणून त्यांनी आनंदोत्सव साजरा करून मुलाचे नाव नीळकंठ असे ठेवले आणि हाच पुढे निळोबा झाला, कारण लोक त्याला निळोबा म्हणायचे. निळोबा जन्मताच तीक्ष्ण बुद्धीचे होते. त्यामुळे मुकुंदपंतांनी 5व्या वर्षीच त्यांची मुंज केली आणि स्वतः त्यांनी निळोबांना उत्तम प्रकारचे संस्कृत ग्रंथाचे शिक्षण दिले. त्यांच्याकडून तंत्र, मंत्र, शास्त्रे वगैरेंचे पठण करून घेतले. मुकुंदपंतांचे दैवत रामलिंग असल्याने निळोबारायांनी लहानपणापासूनच रामलिंगाची सेवा सुरू केली. जसजसे निळोबांचे वय वाढू लागले तसतसे त्यांना व्यवहाराचे शिक्षण द्यायलासुद्धा त्यांच्या वडिलांनी सुरुवात केली. त्यांना जोशीपणाचे सर्व विधी शिकवून निळोबांना मुकुंदपंतांनी जोशीपणाचे सर्व विधी शिकवून त्यांचेकडून जोशीपण स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतले आणि अशा रीतीने निळोबांना व्यवहारदक्ष बनवून त्यांनी 18व्या वर्षी निळोबांचा विवाह केला. निळोबांची पत्नी मैनाबाई ही गृहकृत्यदक्ष आणि निरंतर पतिसेवेत मग्न असे. तिच्या सत्वशीलतेमुळे मुकुंदपंतांना समाधान वाटत असे. ती श्रद्धाळू देखील होती. त्यामुळे देवकार्यात ती आपल्या पतिराजांना निळोबांना आवश्यक ती मदत करीत असे.
असा निळोबांचा सुखाचा संसार सुरू झाला. निळोबासुद्धा देवपूजा करून स्वतःचे कुलकर्णी पद उत्तम रीतीने सांभाळत होते. आल्या गेल्याचे घर असल्याने त्या ठिकाणी नित्य अतिथी भोजन होत असे. आता निळोबांच्या संसारात कोणतेच उणीव नाही हे पाहून वृद्ध मातापिता अत्यंत तृप्त झाले होते. निळोबा दरवर्षी वारीला पंढरपूरला जात असत. वाटेत पारनेर येथे नागेश्वर मंदिरात त्यांचा मुक्काम होत असे. त्यामुळे ते पारनेरकरांच्या परिचयाचे झाले होते. नंतर ते पारनेरला वास्तव्य करून राहू लागले. पारनेरकर वासियांचे प्रेम डावलणे निळोबांना अशक्यच होते. निळोबा आपला सर्व वेळ हरी कीर्तनात घालवू लागले. कीर्तनामध्ये तल्लीन होऊन ते नाचू लागत आणि श्रोत्यांनासुद्धा उत्साहाने नाचायला लावे. अशा प्रकारे पारनेरमध्ये एक प्रकारे हरिभक्तीचे पीक जोरात फोफावू लागले. निळोबांनी आपल्या वास्तव्याने पारनेर पवित्र केले. पारनेरकरांना निळोबांचे उपकार वाटू लागले. तेथे त्यांचे कवित्व बहरू लागले. एकदा यात्रा करीत करीत निळोबाराय पंढरपूरला आले. श्री विठ्ठलाच्या चरणावर लोटांगण घालून त्यांनी भगवंताची अपार स्तुती केली. भवसागर तरुण जाण्यासाठी विठ्ठलाशिवाय अन्य कोणीही तारणहार नाही म्हणून ते विठ्ठलापुढे लीन झाले, नम्र झाले. बराच वेळ विठ्ठलाची आराधना केल्यावर ते पुढच्या प्रवासाला निघाले. नंतर ते आळंदीला आले. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर अनन्य भावाने मस्तक टेकवले. त्यानंतर पुढे ते देहूला गेले. तेथे त्यांनी देवदर्शन घेतले. तेथे मंदिरातच त्यांची आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचे सुपुत्र श्री नारायणबुवा यांची मंदिरातच भेट झाली. दोघांची एकमेकांशी ओळख झाल्यानंतर पुढील यात्रेमध्ये नारायणबुवासुद्धा त्यांचे सोबत निघाले. दोघेही ठिकठिकाणची यात्रा करीत होते. प्रवासात नारायणबुवांनी तुकाराम महाराजांचे श्रेष्ठत्व आणि लौकिक निळोबांना सांगितला. तुकारामांच्या जीवनातील एका प्रसंगाचे वर्णन नारायणबुवांनी इतक्या रसाळ वाणीतून सांगितले की निळोबांना तुकारामांचे चरित्र ऐकण्याचे वेडच लागले. त्यांचे कितीही गुण ऐकले तरी निळोबांचे काही समाधान होत नव्हते. तुकाराम महाराजांनी इंद्रायणीतून 13 दिवसांनी आपले अभंग तारले व कोरड्या स्थितीत बाहेर काढले हे ऐकून तर ते तुकारामांचे भक्तच झाले. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले असे एकापेक्षा एक सरस प्रसंग ऐकल्यानंतर तर निळोबांच्या अंतःकरणातून तुकाराम महाराज बाहेरच जाईनात. ते सारखे तुकाराम 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 असा जपच करू लागले. दिवसात सदैव त्यांचे तुकारामांचे नामकीर्तन सुरूच होते. नामजप सुरूच होता. यात्रा संपवून
ते पारनेरला आले, पण त्यांना चैन पडत नव्हती. त्यांचे मन बेचैन झाले होते, कारण त्यांना तुकारामांचा निधी ध्यास लागला होता. कुठे असेल माझा तुका, मी आता कोठे पाहू त्याला, असा ते सदैव विचार करीत होते. अहो, माझा तुकाराम पाहिलात का? कसा होता तो? सांगा सांगा मला, असे ते ज्याला त्याला विचारू लागले. रस्त्याने जाताना झाडाला, दगडाला, किंबहुना दिसेल त्या प्रत्येक वस्तूला, दिसेल त्या प्रत्येक माणसाला ते हाच प्रश्न विचारीत हिंडू लागले. तुम्ही तुकाराम पाहिलात का? कसा होता तो? सांगा सांगा मला, असा ते प्रश्न जाता येता प्रत्येकाला विचारू लागले. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधामध्ये प्रत्येकाला विचारायचे, झाडाला विचारायचे, दगडाला विचारायचे, तशी अवस्था निळोबांची झाली होती. आणि त्यामुळे सर्वांचा असा समज झाला की निळोबांना वेड लागले आहे. पण तुकाराम 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 असा त्यांचा अखंड नामजपयज्ञ सुरूच होता. ते अंतर्बाह्य तुकाराममयच झाले होते. अंतर्बाह्य तुकाराममयच झाले होते. त्यांना झोप येईना, जेवण गोड लागेना, कशातही त्यांचे मन रमत नव्हते. अखेर त्यांनी तुकोबांना हाक मारली. तुकोबा, मला दर्शन द्या. तुकोबा, आपण दर्शन देत नाही तोपर्यंत मी प्राण ठेवणार नाही. आपण साधे कागद जर पाण्यात तारलेत, आपण साधे कागद जर पाण्यात तारलेत, तर माझ्यासारख्या मानवाला दर्शन देणे तुम्हाला अवघड नाही हो. महाराज, या हो, या. तुमच्या भक्ताला आपला म्हणा. तुमचा वरदहस्त माझ्यावर ठेवा. मला आता जीवनामध्ये कशाचीही गोडी राहिली नाही. माझा हा जीव तुमच्या दर्शना वाचून जगून तरी काय करायचे, अशा रीतीने त्यांनी टाहो फोडला होता. निळोबांनी निग्रहपूर्वक प्राणत्यागाची तयारी केली. तुकोबांच्याकडे, त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. वास्तविक पाहता तुकोबांचे वैकुंठगमन झाले होते, तरी देखील एवढी निस्सीम भक्ती होती आपल्या गुरूंवर. निग्रहपूर्वक त्यांनी प्राणत्यागाची तयारी केली. त्यांनी उपोषण सुरू केले. अन्न पाण्याचा त्याग करून ते तुकाराम महाराजांचा रात्रंदिवस जप करू लागले. आणि त्यामुळे इकडे पांडुरंगाला निळोबांच्या जीविताची काळजी वाटू लागली. कारण प्रत्येक जीवाची काळजी करणारा एकमेव भगवंतच आहे. त्याला सर्वांची चिंता असते, सर्वांची काळजी असते. निळोबांची अवस्था पाहून पांडुरंगाला त्यांच्या जीविताची चिंता वाटू लागली. म्हणून एक दिवस विठ्ठलाने त्यांना दर्शन दिले. निळोबांच्या समोर भगवान पांडुरंग स्वतः उभे राहिले. त्यावेळेला निळोबांचा जप सुरू होता. पांडुरंगाने सांगितले, निळोबा, आपण तुकारामांचा जप करीत आहात. माझ्या भक्तावरील तुमचे प्रेम पाहून मला अत्यानंद झाला. आणि म्हणूनच कोणत्याही मानवाला न लाभणारे अलौकिक असे हे दर्शन देण्यासाठी मी स्वतः आज तुमच्यासमोर प्रगट झालो आहे. आता तरी उपोषण सोडा. तुकाराम
माझा भक्त खरा. पांडुरंग सांगतात निळोबांना, तुकाराम हा माझा भक्त खरा, पण तुम्ही दास होऊन राहिलात, म्हणून तुम्हीसुद्धा मला तितकेच प्रिय आहात. तुम्ही तुकारामांचे दास झालात. जेवढे मला तुकाराम प्रिय आहेत तेवढेच तुम्हीसुद्धा मला प्रिय आहात. निळोबा, प्रत्यक्ष पांडुरंग तुम्हाला दर्शन देत आहे. आता तुकारामाचे कशाला हवे? तुम्हाला तुकाराम कशाला पाहिजे? वैकुंठाला गेलेला कोणीतरी परत येतो का? प्रत्यक्ष भगवंताने तुम्हाला दर्शन दिले, यातच तुम्ही आपले भाग्य समजा. आणि आता उपोषण सोडा. देवाची विनंती डावली नका. किती झाले तरी सर्वांपेक्षा देवच श्रेष्ठ आहे. कोण सांगतात? स्वतः भगवान पांडुरंग सांगतात, सर्वांपेक्षा किती झाले तरी देवच श्रेष्ठ आहे. तेव्हा तुम्ही माझा आग्रह मोडू नका. अशा रीतीने विठ्ठलाने निळोबांना पुन्हा पुन्हा विनवले, वारंवार विनंती केली. पण आता मात्र निळोबांना विठ्ठलाच्या बोलण्याचे दुःख झाले आणि रागही आला. कारण पुन्हा पुन्हा भगवान ते सांगत होते, उपोषण सोडा, महाराज येणार नाही, वैकुंठाला गेलेला कोणी आला नाही. पण पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे दुःखही झालं आणि रागही आला. आणि ते आवेगाने म्हणाले, तुझं लागी येथे बोलाविले कोणी? निळोबांचा अभंग आहे. तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलास का? तू देव असशील. निळोबा सांगतात, तू देव असशील, पण मला तुझे दर्शन नको आहे. मला माझ्या सद्गुरूंचे, तुकारामांचे दर्शन हवे आहे. तुकोबांचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. आता मला माझ्या प्राणाची सुद्धा पर्वा नाही. असे बोलून त्यांनी तोंड फिरवले आणि पुन्हा तुकारामांचा जप सुरू केला. काही केल्या भगवंताचे निळोबा ऐकायला तयार नाही. निळोबांचे प्राण कंठाशी आले होते. उपोषणामुळे ते क्षीण झाले होते, अशक्त झाले होते. शेवटी पांडुरंगाचा नाईलाज झाला. पांडुरंगाने वैकुंठात जाऊन तुकाराम महाराजांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि तुकोबांना त्वरित निळोबांना दर्शन देण्यासाठी सांगितले. इकडे निळोबांचे सर्व शरीर क्षीण झाल्याने, अशक्त झाल्याने त्यांना ग्लानी आली होती. ते निद्रेत असतानाच त्यांना टाळ चिपळ्यांचा आवाज ऐकू आला. निळोबांना स्वप्नात दर्शन देणारी स्वतः जगद्गुरू तुकोबा त्यांच्या समोर उभे होते. तुकोबा, तुम्ही आलात ना? असे आर्त स्वराने बोलून निळोबांनी तुकोबांचे पाय धरले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागल्या. काय बोलावे हेच त्यांना समजेना. तुकोबांनी प्रसन्न होऊन त्यांच्या कपाळी बुक्का लावला. आपल्या मुखातला तांबूल काढून त्यांच्या हातावर प्रसाद ठेवला. धन्य धन्य ते निळोबा, ज्यांनी परब्रह्मस्वरूप झालेल्या तुकोबांना वैकुंठातून पुन्हा पृथ्वीवर यावयास भाग पाडले. म्हणून धन्य धन्य ते निळोबा असं आपण म्हणू शकतो. निळोबा स्वतःला कधीही संत म्हणवत नसत.
आपण तर संतांचे दास आहोत असा एकच विनम्र भाव त्यांच्या अंतःकरणात होता. भगवंताच्या दासाचा हा दास, पण त्याचे दास्यत्व प्रत्यक्ष विठ्ठलाने केले. भगवंताची ही खूबी आहे, वैशिष्ट्य आहे. जो भगवंताच्या दासाचा दास होतो त्याचं दास्यत्व स्वतः भगवान करतात. भगवान श्रीकृष्णाने पांडवांचं दास्यत्व केलं असे आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील की जे भगवंताच्या भक्ताचे दास झाले, त्यांचा भगवंत दास झाला. निळोबांचा देखील भगवंत दास झाला. जनाबाईचे दळण कांडण करणाऱ्या पांडुरंगाने निळोबांची सुद्धा सेवा केली. निळोबा पुढे नंतर अभंग आणि कीर्तन करू लागले. ते साबडी गाऊ लागले. त्यामुळे त्यांची गणना उत्तम भगवत भक्तांमध्ये होऊ लागली. आषाढी कार्तिकीची पंढरपूरची वारी निळोबांनी सुरू केली. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची करुणा भाकली आणि विठ्ठलाला विनंती केली, देवा, माझी पंढरपूरची वारी कधीही चुकू देऊ नकोस. तसेच चंद्रभागेचे स्नानही घडेल असेच कर. देवाने सांगितले, निळोबा, तुझी इच्छा मी पूर्ण करीन, तू निश्चिंत राहा. निळोबांच्या संपूर्ण संसाराची जबाबदारी स्वतः पांडुरंगाने आपल्या शिरावर घेतली आणि ती योग्य प्रकारे अखेरपर्यंत बजावली. निळोबांची भगवान विठ्ठलावर अपार श्रद्धा होती. नामदेवानंतर देवाला हक्काने साकडे घालणारा असा संत निळोबा वाचून अन्य दुसरा कोणीही झाला नाही. संत नामदेव आणि संत निळोबा यांच्या दोघांच्याही जीवनातील हे एक विलक्षण साम्य आहे. देवाला हाक मारावी आणि तत्क्षणी देवांनी धावत यावे, हे फक्त याच दोन संतांच्या आयुष्यात घडले आहे आणि हेच त्यांच्या भक्तीचे वैशिष्ट्य आहे. निळोबांच्या निस्सीम भक्तिस्तव प्रत्यक्ष पंढरीनाथ भीमा नदीच्या काठी तळेगावजवळ विठ्ठलवाडीच्या डोहात आले आणि तेथून मला घेऊन जा असा त्यांना दृष्टांत दिला. तो दृष्टांत झाल्यावर ते मोकळी पालखी घेऊन निळोबा दृष्टांत झाल्यानंतर मोकळी पालखी घेऊन भक्तगणांसोबत त्या ठिकाणी आले. भीमा नदीच्या काठी तळेगावजवळ डोहामध्ये ज्या ठिकाणी विठ्ठल होता त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पांडुरंगाला रुक्मिणीसह डोहातून बाहेर काढले. त्यानंतर पालखीतून वाजत गाजत पिंपळनेरला घेऊन आले. या पिंपळनेरच्या रुक्मिणी पांडुरंगाच्या मूर्ती आज ज्या त्या ठिकाणी आहेत त्या स्वयंभू आहेत आणि तेव्हापासून पिंपळनेर हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाऊ लागले. तेथे निळोबांची समाधी असल्याने पिंपळनेर हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. निळोबारायांच्या महानिर्वाणाचा नेमका दिवस कोणता याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु शके
1745 ते 1750 या कालावधीत केव्हा तरी निळोबांचे महानिर्वाण झाले असावे. या महान भगवत भक्ताला आपण कोटी कोटी प्रणाम करून आजचा भाग या ठिकाणी पूर्ण करूया.